शिवसेना विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेत असताना जास्त वेळ काम करतायत। तेच आपले एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आपले लाडके आमदार महेंद्रसिंह थोरवे यांनी बाळासाहेबांची प्रेरणा, शिंदे साहेबांची दिशा आणि धर्मवीरांचे विचार हा संगम मनामध्ये ठेवून या मतदारसंघामध्ये विकासाचं महापुरुष म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं नाव लौकिक होतंय। आणि आज खऱ्या अर्थाने तीच प्रेरणा घेऊन आज कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ तात्या तुकाराम जाधव आज या वयामध्ये सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। आज माझ्यासारख्याला खूप आनंद होतोय। त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्वलंत विचार पत्रकार संजयजी मोहिते असतील, सुधीरजी देवगरे असतील, प्रसाद डेरवणकर असतील, प्राचीताई असतील, राकेश शेट्टी असतील आणि त्यांच्याबरोबर आलेले दैवलीमधले सर्व जे शिवसैनिक आहेत त्यांचं मी या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये आदराने स्वागत करतोय। वास्तविक पाहता बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार आणि खऱ्या अर्थाने शिवसेना, बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळेला मी शिवसेना नावाचं दुकान मी बंद करेन। आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी 2.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं कारण एकमेव होतं, आमदार साहेबांच्या वरती आज टीका केली जाते, विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नाहीयेत आणि म्हणून आपण त्यांना वेळोवेळी सांगतोय तर तुम्ही विकासावरती आमच्या बरोबर बसा, विकासावरती तुम्ही बोला। परंतु आज जर प्रवेश झाला तर उद्या आणखीन काहीतरी अफवा पसरण्याची एक त्यांच्याकडनं एक बातमी होईल। आज मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो की उद्याचं कर्जतचं विजन आणि कर्जतचा विकास या दृष्टिकोनातून आपण आपल्या मूळ शिवसेनेमध्येच आज आपण पक्ष प्रवेश करत असताना आनंद होतोय। आज आपण जर कर्जतला जर बघितलं तर 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी कर्जतमध्ये येणारा माणूस कर्जतचं हे सौंदर्य बदलल्याच्या नंतर साहजिकच या मतदारसंघामधले आपले लाडके आमदारांचं नाव कर्जतमध्ये जो प्रत्येक माणूस पाऊल ठेवल्याच्या नंतर आदराने या ठिकाणी घेतो। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं प्रवेशद्वार असेल, पांडुरंगाची 52 फुटाची मूर्ती असेल, धर्मवीर संभाजी राजांचं त्या ठिकाणी स्मारक असेल, या ठिकाणी दैवलीच्या आपल्या तीर्थस्थानी त्या ठिकाणी होणारं श्रीरामाचं स्टॅच्यू असेल, असे अनेक विकासाची कामं कर्जतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधलेलं प्रशासकीय भवन असेल, उद्याचं त्या ठिकाणी उभं राहणारं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी भवन असेल, या अशी अनेक विकास कामे आणि विशेषतः म्हणजे तात्या त्या ठिकाणी शितोळेताई नगरसेविका असतील, माजी तालुका प्रमुख नगरसेवक बाळाजी विचारे असतील, तात्या असतील, त्यावेळी सुद्धा ही कर्जत नगरपालिकेची नल पाणी पुरवठा योजना शिवसेनेमुळेच त्यावेळेला ती झाली आणि आज सुद्धा तीच शिवसेना आमदार महेंद्रसिंह थोरवेंच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी काम करत असताना आमदार साहेबांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो की 2.5 वर्षामध्ये कमी दिवसामध्ये तुम्ही या कर्जतचा विकासाचा बॅकलॉग म्हणजे जवळजवळ 57 कोटी रुपयाची योजना पाण्याचा प्रश्न इथल्या कर्जतच्या नागरिकांना जो भेडसावत होता तो आमदार साहेबांनी या ठिकाणी ती सुद्धा योजना या ठिकाणी मंजूर केलेली आहे। आणि कर्जतच्या या हद्दीमधून 6 किलोमीटर वाहणारी उल्हास नदीचा जलसंवर्धन जो प्रकल्प असेल, या ठिकाणी मुद्रेला या ठिकाणी बांधलेली धरण असेल नदीला आणि त्या धरणाच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा बोटिंगची व्यवस्था
पुढच्या कालखंडामध्ये दैवलीच्या छोटी ब्रिजच्या पर्यंत जे बॅकवॉटर जाणार आहे त्या ठिकाणी म्हणजे कर्जत दैवलीचं सौंदर्य भरून निघणार आहे. साहेबांचं एक कौतुक करावं लागेल की आम्ही बोलत होतो 1200 कोटी रुपयाचा निधी 2.5 वर्षामध्ये तुम्ही या मतदारसंघामध्ये उभा केला. आज या मतदारसंघामध्ये असणारे जेवढी विकास कामं आहेत त्या सगळ्या विकास कामांचं श्रेय आमदार महेंद्रसिंह थोरवे यांना जात आहे. परंतु या विकास कामांच्यावर न थांबता सर्वसामान्य लोकांना महिलांना सुद्धा न्याय दिला पाहिजे, महिलांचं सशक्तीकरण झालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, वर्षाला 3 सिलेंडर मोफतची अन्नपूर्णा योजना असेल, वयश्री योजना असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या ठिकाणी पोहोचण्याचं सुद्धा सरकारच्या माध्यमातून आमदार साहेबांनी या ठिकाणी भरीव काम केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला कल्पना आहे का दिवसेंदिवस शिवसेनेमध्ये येण्याची आवड या ठिकाणी वाढलेली आहे. आज खऱ्या अर्थाने आदरणीय हिंदुहृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरेंना या ठिकाणी समाधान व्यक्त होत असेल की ज्या ठिकाणी हिंदुत्व पुढे नेत असताना आज खऱ्या अर्थाने उशिरा का होईना पण महाराष्ट्रामधल्या शिवसैनिकांना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना, या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना ही आता सगळ्यांना आता खरी वाटू लागलेली आहे. आणि म्हणून शिवसेनेमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचं या ठिकाणी स्वागतच होईल. कारण 2019च्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आमदार साहेबांना जे मताधिक्य दिलेलं आहे आणि 18,000 मतांनी आमदारांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. परंतु काही लोक उबाटामध्ये जे होते त्यांच्याबद्दल सुद्धा आमदार आमच्या समेत नेहमीच आदराच्याच भावनेने आणि त्याच योग्यतेने त्यांच्याकडे बघत होते. आणि म्हणून जे कोण मागे राहिलेले असतील त्यांच्याबद्दल सुद्धा आमदार साहेबांचं शिवसेनेचं मत चांगलं आहे. उशिरा काय होईल आपण आस्ते आपण आपल्या मूल प्रवाहामध्ये या ठिकाणी यायला पाहिजे आणि आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आमदार साहेब या कर्जतच्या विकासामध्ये कमी कालखंडामध्ये या 5 वर्षामधले शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही जेव्हा काम करत असताना 2.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने विकासाला झालेली या ठिकाणी मिळाली आहे. मला या ठिकाणी आमदार साहेब दुःख वाटतंय का 2019च्या अगोदर झालेल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रचार करत असताना जे आज या ठिकाणी निष्ठावन म्हणून जे मिरवतात ते निष्ठावन या ठिकाणी प्रदीप वायकरांची पत्नीचा ज्या वेळेला पराभव झाला त्यावेळेला हे निष्ठावंत त्यावेळेला गद्दार झालेले होते आणि आज या ठिकाणी निष्ठावंत म्हणून त्या ठिकाणी मिरवत आहेत. परंतु जर खासगी जर विचारलं तर कुठल्या निष्ठावंतांकडनं त्यावेळेला गद्दारी झाली आणि त्यावेळेला पराभव झाला तर त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळेल. आज या ठिकाणी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत असताना दुसरा एक नेरेटिव्ह आता सेट होत चाललाय की या ठिकाणी या 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला जे महायुतीमध्ये असलेला एखादा घटक पक्ष आज या ठिकाणी उमेदवारीचा दावा करतायत. तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी मागायचा अधिकारच नाही. तर 2024च्या निवडणुकीमध्ये या देशातल्या या राज्यातल्या जनतेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे होते. या मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बाळणे पाहिजे होते. परंतु देशाच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधले सर्वच घटक पक्ष म्हणत होते मोदी पंतप्रधान पाहिजेत, झाले पंतप्रधान. खासदार झाले पाहिजेत, ते सुद्धा खासदार झाले पाहिजेत. परंतु जे आता या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महायुतीचं तिकीट मागतायत त्यांची या ठिकाणी क्यू करायची वाटते. त्यांनी एक सुद्धा व्हिडिओ दाखवा की भारताचे पंतप्रधान मोदीच झाले पाहिजेत, श्रीरंग आप्पा बाळणे या ठिकाणी निवडून आले पाहिजेत. मी समजू शकतो या ठिकाणी आमदारांचे आणि त्यांचे मतभेद असू शकतात, परंतु खासदारांचा आणि तुमचा काय विरोध नव्हता, मोदींचा तुमचा कुठे वाद नव्हता. मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मोदींच्या नावाने मत मागायला तुम्हाला लाज वाटत होती. मग आता महायुतीचं तिकीट मागायला सुद्धा इथं ज्या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख म्हणून बोलतो की तुम्हाला सुद्धा या ठिकाणी शरम वाटायला पाहिजे का महायुतीचं तिकीट आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी काळजीपूर्वक सांगतो की या मतदारसंघाचं महायुतीचं तिकीट किती तुम्ही नेरेटिव्ह सेट करा पण या ठिकाणी तिकीट आमदार महेंद्र थोरवेंनाच मिळणार आणि आमदार महेंद्र थोरवेच या ठिकाणी निवडून येणार. या ठिकाणी सांगतो आज खऱ्या अर्थाने मोहिते सुदेश प्रसादजी तुमचा पायगुण चांगला आहे, तुम्ही आलेत.
आता आमदार साहेब 50,000 मतांच्या पुढे या ठिकाणी निवडून येणार आहेत, कारण दिवसेंदिवस आता ओढ आणि आवड वाढत चाललेली आहे. आज आपण सांगतोय की आज प्रवेश खऱ्या अर्थाने मोठ्या ठिकाणी आज घ्यायला पाहिजे तो आमदार साहेब. जागा नाहीत, सगळे बाहेर सुद्धा उभे आहेत. पण पुढच्या काळामध्ये सुद्धा महाभूकंप या कर्जत तालुक्यामध्ये आपण करू आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिवसेना वाढण्यासाठी प्रयत्न करू. आपला एवढाच उद्देश आहे, या कर्जत शहराचा विकास. मग गुंडगे असेल, भिसेगाव असेल, मुद्रे असेल, दुसरं मुद्रे असेल, दैवली असेल आणि तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास. आणि म्हणून आमदार साहेब, तुम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे पुढे विचार नेताय. तुम्ही कर्जत खालापूरच्या विकासाचा मनामध्ये चंग बांधलेला आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.